नाही मित्रांनो, राज्य विचारलं ना, तुमचं नाव विचारलं विचारलं ते फक्त धर्म धर्म नाही सांगितला. जी पॅन्ट काढून धार्मिक जे खुणा आहेत त्या पाहिल्या गेल्या आणि जे डोक्यामध्ये गोळी हे आरपार झाले. पहलगाम या ठिकाणी जी काही घटना घडली हे एक सुनियोजित कट होता आणि तो कट पाकिस्तानामध्ये शिजला आणि त्यानंतर त्या ठिकाणी स्थानिकांनीही त्या गोष्टीमध्ये सहभाग नोंदवून हा जो मोठा असा कट आहे घडवून आणला. या गोष्टीमध्ये स्थानिकाचा संबंध आहे हे उघड होईलच, पण या काफर लोकांना मारायचे म्हणजे गैरमुस्लिमांना मारायचंय हा जणू प्रणच मुस्लिमांना घेतलेला आहे आणि नेहमी ह्या गोष्टी समोर येतात. दहशतवाद्याला आतंकवाद्याला जात धर्म नसते असं म्हणतात, पण या ठिकाणी जे कोणी हे हल्ले करतात ते एक विशिष्ट समाज एका विशिष्ट समाजाला टार्गेट करतो. हे तेवढं धोकादायक आणि चिंताजनक आहे. आता ज्या ठिकाणी धर्म विचारून मारले 2700हून अधिक, आता मी व्हिडिओ करतोय तोपर्यंत लोक मरण पावलेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे 6 लोक आहेत. मग या ठिकाणी ह्या 27 लोकांना मारलं गेलं. ह्या 27 लोकांना निष्पाप लोक आहेत, कुठलाही यांचा कसलाही राजकीय संबंध नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा यांचा परस्पर काही संबंध नाही. ती पिकनिकसाठी सहलीसाठी ते त्या ठिकाणी गेले होते. मग या ठिकाणी या लोकांना मारलं होतं. आता विषय मित्रांनो हा येतो, एक माणूस म्हणून आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये एक सहानुभूती आहे, दुःखही वाटतो, हळहळतोही. त्यामध्ये काही नवीन जोडपे होते तर काही वयस्कर समवयस्कर माणसं होते. मग त्या ठिकाणी एका महिलेनं त्या ठिकाणी त्या लोकांना विचारलं, बाबा हो माया तुम्ही नवऱ्याला मारलंय, तुम्ही आता मलाही मारून टाका. मग जाऊन त्यावेळेस ते लोक बोलले, तुला जगायचंय, तुला वाचायचंय आणि जाऊन तू मोदीला सांग. आता त्या ठिकाणी त्यावेळेस काय घडलं होतं, त्यावेळेसची अवस्था काय होती, त्यावेळेस त्या लोकांना नेमकं फेस काय केलं होतं आणि त्यावेळेस त्यांच्यावरती नेमकं काय काय वेदना ते सहन करत होते हे त्यांनाच माहिती आहे. त्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टीची. त्या ठिकाणी त्यावेळेस त्या पॉइंटवर त्या स्पॉटला काय घडलं होतं. मग आता त्यावेळेस तेथीलच जे जमाव होता, जे लोक होते, त्यांच्याशी तिथं काय घडलं होतं त्यांनी सांगितलंच माध्यमापुढे आणि त्यांनी सांगितल्यामुळं हे सगळ्या गोष्टी बाहेर पडल्यात की हाय मुस्लिम आहे का हिंदू आहे, फक्त हिंदूंना मारलं गेलं टार्गेट करून. टार्गेट का करण्यात आलं हे त्या तेथील लोकांनी सांगितलेलं आहे, ते त्या स्पॉटच्या लोकांनी सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी मित्रांनो दुःख या गोष्टीचं वाटतं, वेदना या गोष्टीची वाटते. महाराष्ट्रामधील काही लोक आहेत, काही युट्यूबर्स आहेत, काही विश्लेषक आहेत, ते या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतात हे कुठलं सेक्युलरिझम जे आहे भारतामध्ये ते बरोबर आहे आणि हे जे मारलं गेलं हे कुठलेही हे नव्हते. आणि जो इथं गोष्ट बोलली जाते धर्म विचारून मारलं गेलं, तर त्या ठिकाणी असं काहीही झालं नाही. कुणी कुणाला धर्म विचारून मारलं नाही आणि त्या ठिकाणी जे लोक पुढे आहेत त्यांना मारलं गेलं. आणि त्या ठिकाणी अजून गोष्ट, त्या ठिकाणी धर्मावरून कुणाला मारलं गेलं नाही हे महाराष्ट्रामध्ये बसून, पुण्याला संभाजीनगरला बसून या लोकांना कळलं कसं. कारण अनेक स्तरातून ह्या गोष्टीचा निषेध होतोय, पण काही सेक्युलरिझमचे किडे जे आहेत ते किडे वळवळत आहेत आणि ते सांगत आहेत हे काही जे चाललंय हे ह्या लोकांनी केलं नाही किंवा फक्त हिंदूंना त्या ठिकाणी टार्गेट केलं नाही. एक हे फेक नेरेटिव्ह आहे, हे भाजपवाले पसरवत आहेत. हे सांगण्यामध्ये हे किडे आता सध्या वळवळत आहेत. ज्या वेळेस ही अवस्था यांच्यावर येईल त्यावेळेस ह्या हरामखोरांना कळणार आहे. ज्यावेळेस यांच्या कुटुंबातील लोकांवरती ही अवस्था येईल, ज्यावेळेस यांच्या सोबतचा व्यक्ती यांच्या मांडीवर झोपून जीव सोडेल, त्यावेळेस या लोकांना कळेल जो किडा आपल्यामध्ये वळवळला होता तो फक्त किडा होता, ते रियालिटी नव्हती. रियालिटी खूप वेगळी होती. आता ह्या सगळ्या हरामखोरावरती कार्यवाही होईलच. जे कोणी हे TRF वाले जे आतंकवादी आहेत त्या आतंकवाद्यांना शरण आपल्या भारतामध्ये तेथील स्थानिक देतात, हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.
आणि मला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे. जे लोक म्हणतात ना की धर्म विचारून कुणाला मारलं गेलं नाही, धर्म विचारून मारणं फक्त हे कोणीतरी तिथं एक बनवलेली मनगढंत कहाणी आहे, फक्त पसरवत जातं तिथं. पण असं काहीही नाही. तुम्हाला मी एक तिथला एक फोटो आहे तो दाखवतो. त्या ठिकाणी एवढे लोक मेले होते, यांच्या समर्थनार्थ एक आम्हाला आता जास्त दुःख झाल्या गोष्टीचं, आता आम्ही पण खूप तुटलोय हे दाखवण्यासाठी तेथील स्थानिकांनी एक कॅन्डल मार्च काढला होता. तुम्हाला मी साईडला मित्रांनो फोटो दाखवतो. तो कॅन्डल मार्च होता. त्या आता समजून घ्या, कुठलाही जर कॅन्डल मार्च काढला गेला, आपण त्या ठिकाणी त्या लोकांना भावपूर्ण जे आदरांजली आहे ती देतो, आपण देतो. पण त्या ठिकाणी आपला चेहरा हा गंभीर असतो, त्या ठिकाणी आपल्याला खूप दुःख झालेलं असतं. आणि त्यावेळेस हे लोक आपलं थोबाड घेऊन तिथं हसतात. कॅन्डल लावलेलं आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. तुम्ही ते हसू बघून घ्या. पण ह्यांना दाखवायचं काय नेमकं? त्या लोकांना नेमकं दाखवायचं काय? तुम्ही काश्मीरला आलात, हे काश्मीर आमचं आहे, आणि या ठिकाणी काफिरला एंट्री नाही, काफरला आम्ही असंच मारू आणि तुम्हाला आम्ही असंच मारणार आहे. त्यांना हे सांगायचं का? मग ह्या फोटोवरती हे लिमरांडो आहेत हे बोलणार नाहीत, हे वामपंथी आहेत ते बोलणार नाहीत, आणि ज्या कुणाला याचा पुळका येतोय तेही या विषयावरती बोलणार नाहीत. ज्यावेळेस बहुसंख्याक हिंदू समाजातील लोक त्या ठिकाणी मारले जातील त्यावेळेस ह्या लोकांना देणं नाही, पण कुठल्या विशिष्ट लोकांवरती आरोप हे लोक सहन करणार नाही. इतकी दुर्दैवी परिस्थिती होऊन बसलेली आहे. अहो, खोट्याला खोटं म्हणायला शिका, खऱ्याला खरं म्हणायला शिका, आणि जे खरं आहे त्याला साथ द्या. तुम्ही खोट्याला साथ देऊ नका. फक्त भाजपला विरोध करायचा आहे, फक्त मोदींना विरोध करायचे आहे, आणि फक्त त्या पप्पूला साथ द्यायची आहे म्हणून अशा गोष्टी लोकांसमोर दाखवू नका, बोलू नका. ज्यावेळेस ती अवस्था आपल्यावरती येईल त्यावेळेस तुमच्याकडे पाहणार सुद्धा कोणी नसेल. तुम्ही ही गोष्ट ध्यानामध्ये ठेवा. तस्लिमा नसरीन नावाची बांगलादेशची लेखिका आहे. तस्लिमा नसरीन म्हणते की जोपर्यंत हे लोक आहेत तोपर्यंत जगामध्ये शांती हे नसणारच आहे. हे लोकांना शांती ही प्रिय नाहीच, आणि हे लोक कधीच हे शांती धरून किंवा जगामध्ये शांती हे कधीच ठेवणार नाहीत. हे तस्लिमा नसरीन एक मुस्लिम लेखिका ते स्वतःहून सांगते, पण आपल्याला ती महिला चुकीची या लोकांना वाटते, कारण ती महिला त्यांनाच एक्सपोज करते. त्यावेळेस यांच्यामधील जे युग हार्ट होतो, आणि त्यावेळेस ती महिला ती लेखिका चुकीची आहे हे चुकीचं सांगत आहे. हे असं नाही, ते लोक खूप शांतिप्रिय आहेत. हे काही लिबराडो लोक आहेत ना, हे सांगायचा प्रयत्न करतात. मग आता हे 27 लोक त्या ठिकाणी मारले गेले, आणि त्या ठिकाणी तेथील तत्कालीन लोकांनी त्याला सोबतीला त्या ठिकाणी मारले. त्यांनी हे सांगितलं सगळं काय आहे ते, पण ते काय म्हणतात, नाही हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी कुणालाही धर्म बघून जात बघून मारलं नाही. त्या ठिकाणी लोकांनी जे पुढे आहे त्यांना मारलं, आणि 5000 लोकांची गर्दी होती. तेथील लोकांनी सांगितले त्या 5000मध्ये फक्त तिथं हिंदूच होते का, तिथं मुस्लिम असतीलच की. मग त्यावेळेस अशामध्ये 27-28चा आकडा येतो, त्यामध्ये अर्धे तरी मुस्लिम असायला पाहिजे होते. पण त्या ठिकाणी फक्त एकच, ते पण चुकून त्या ठिकाणी तो व्यक्ती मारला गेलाय. बाकी सगळे मेले ते काश्मीरच्या बाहेरचे आहेत, आणि सगळे आपले बांधव आहेत. ही लहानशी गोष्ट नाही, पण हे लहान करायचा प्रयत्न हे करतात. आणि आता हे ताशेरे मोदीवरती ओढतात. हे सगळे काही मोदी आणि अमित शहानं सगळे घडवून आणलंय, आणि सगळे यांचीच सगळी प्लॅनिंग आहे. म्हणून हे दुबईला गेले होते, म्हणून अमित शहा लगेच तिकडे गेले, इकडे गेले. आता सगळ्यांचा हिशेब होणार मित्रांनो. ज्या वेळेस पुलवाम्याला चफराकी दिली होती सर्जिकल स्ट्राईकनं, आता याला सुद्धा चांगलाच ह्याचा बिमोड हे नरेंद्र मोदी करतील. आणि महाराष्ट्र ही जे शासन आहे ते सुद्धा पूर्णपणे सपोर्टमध्ये आहे यांच्या. पण यावरती उद्धव ठाकरेंचं अजून बयान आलं नाही. संजय नावाचा राहुल सकाळी बोलून गेला, पण अजून उद्धव ठाकरे यावरती काही बोलले नाही. कारण त्यांची जी पार्टी आहे त्या पार्टी कडून हीच अपेक्षा आपण करू शकतो, कारण ते गंभीरपणे मत यावरती मांडणार नाही. आणि जे काय झालंय यामध्ये फक्त सेक्युलर किडे आता वळवळतील 4-5 दिवस. ते सांगायचा प्रयत्न करतात वळवळू की यामध्ये सगळं काही असं नाही, आणि त्यांना काही जात नसते, धर्म नसते,
आणि ह्या ठिकाणी सगळं काय चाललंय ते फेक नेरेटिव्ह आहे आणि सगळं भाजपनं घडवून आणलंय. हे असं एक भीषण वास्तव मित्रांनो आपल्या समोर आहे. आणि या ठिकाणी जे खरं आहे ते आपण मांडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पसरावा. नमस्कार.